यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहिलं तर एक युवा गोलंदाज चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. पुढे होऊन सरसवायचा प्रयत्न 22 या रूपामध्ये एक सिंगल मिळेल. पहिल्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस जावा धावफलकावरती 11 बिनगडी बाद संघ JCC नाटोशी. तर यानंतर आपण लगेचच या इनिंगमध्ये ऐकूया अमरकचा एक गोड आवाज, निलेश माने यांचा आवाज. धन्यवाद आकाश सर. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आणि स्वतः अध्यक्ष राहुल DJ आणि स्ट्राईकवर आहेत ते मनोज. इथे कुठेतरी प्लॅनिंग करत असताना थोडस चेंजेस चालले थोडे फिल्डिंग मध्ये. आणि एका षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 11 या आकड्यावरती. आणि पहिला चेंडू मनोजसाठी. इथे थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. इथे कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकीचं होतंय आणि त्या 2 धावा ने धाव फलक पोहोचतंय 13 या आकड्यावरती. हा देखील खूपच चांगला चेंडू. तेवढाच खराब असं क्षेत्ररक्षण. बघूया किती रन प्राप्त होतात या चेंडूवरती. 2 धाव अति वेगाने कंप्लीट होत आहेत आणि संघाचं धाव फलक पोहोचतंय ते 15 या आकड्यावरती. गोलंदाजी खूपच चांगली होते परंतु इथे थोडंसं जरा फिल्डिंग मध्ये होत आहेत चुका आणि त्याचाच समाचार घेत आहेत नाटोशीचे प्लेयर. हा देखील खूपच चांगला शॉट लेग साईडच्या दिशेने.
इथे खूपच चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल, तरी सुद्धा 2 धाव कंप्लीट केलेत आणि संघाचं धाव फलक पोहोचतंय ते 17 या आकड्यावरती. आतापर्यंत खूपच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 चेंडूमध्ये 10 धाव, 6 धाव दिलेत फक्त. राहुल यांचा पुढचा चेंडू मनोजसाठी. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण बघूया झेल होते की काय इथे. खूपच चांगली झेल म्हणावी लागेल इथे. मनोजच्या स्वरूपात एक विकेट प्राप्त करून देत आहेत आपल्या संघासाठी राहुल. आणि नाटूची या संघाला पहिलाच झटका लागतोय मनोज याच्या कडून. 4 चेंडूमध्ये संघाचं धाव फलक पोहोचतंय ते 17 या आकड्यावरती. आणि नवीन बॅटर ओमकार. कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील इथे. इथे कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील ओमकार यांना, तेव्हा कुठेतरी मोठे फलक. आणि खूपच चांगला चेंडू म्हणावा लागेल, निर्धाव असा चेंडू. खूपच चांगला कमबॅक म्हणावा लागेल राहुल यांचा. राहुल यांचा पुढचा चेंडू. हा देखील खूपच चांगला चेंडू निर्धाव असा जातोय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचं धाव फलक बसते 17 या आकड्यावरती. खूपच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिले 3 चेंडू थोडेसे 2-2 रन आले, परंतु नंतरचे 3 चेंडू खूपच चांगले हाताळले. निर्धाव असे चेंडू गेले तिन्ही देखील. आणि शेवटचं शतक, हाणामारीचं शतक म्हणून विशाल वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे ते विशाल. इथे कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा सर्व टीमला कुठेतरी मोठे टार्गेट द्याल. 12 चेंडू मध्ये फक्त 17 धाव बनवलेत. शेवटचे शतक विशाल. स्ट्राईक वर आहेत ते किरण. जरा स्पीडअप घ्यायचा आहे लवकर. विशालांचा पहिला चेंडू. हा देखील खूपच चांगला शॉट, स्ट्रेट डाव खेळाय, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. कॅच कंप्लीट करतायत. पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून देत आहेत त्या विशाल. किरण काटे यांना परत परतावे लागते आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते अक्षय. स्ट्राईक वर आहेत ते अक्षय. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिली ते विशाल आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आहे. त्यांचा पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टोलवलंय, परंतु इथे बघूया काय होतंय. आणि हा देखील खूपच चांगला प्रयत्न होता, परंतु 2 धाव घेण्यात यशस्वी ठरतायत. इथे झेल सुटते आणि 2 धाव देखील कंप्लीट करतायत नाटोशी संघाचे प्लेयर. आणि संघाचं धाव फलक पोहोचतंय ते 19 या आकड्यावरती. 19. आणि विशालांचा पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलाय, परंतु 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. तिसरा धावेचा प्रयत्न असेल, परंतु इथे बघूया काय होतंय. आणि तिसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु धावचित फलंदाज होतोय आणि 2 धावच कंप्लीट होत आहेत. आणि संघाचं धाव फलक पोहोचतंय 21 या आकड्यावरती.
हे थोडेसे फंबल झाले होते, परंतु तेवढाच चांगला बॅकअप देखील होता. आणि जरा स्पीडअप करायचं आहे, लवकर बॅटरने मैदानात जायचं आहे. आणि शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये मोठे फटके येणे गरजेचं आहे. अमरक गावचे धडाडीचे बल बॅट्समन सूरज पवार बकासूर, खूपच चांगला चेंडू म्हणावा लागेल विशाल यांच्याकडून. निर्धाव असा जातोय. कुठेतरी मोठे फटके खेळायचे होते, परंतु विशाल यांनी खूपच चांगली गोलंदाजी केली. आणि आणि हा देखील स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बघूया किती रन प्राप्त होत आहेत. ह्या चेंडूवर चौकार, आर पार सीमारेषे पार येतोय चौकार. आणि संघाचं धावफलक पुसतंय ते 25 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे, तेव्हा कुठेतरी 30+ धावा होतील. हा देखील लेग साईडच्या दिशेने इथे थोडीशी होती चुके आणि चौकार जातोय. आणि संघाचं धावफलक पुसतंय ते 29 या आकड्यावरती. आणि सर्वे टीमला बनवावे लागतील 30 धावांचं टार्गेट असेल. 18 चेंडूमध्ये 30 धावा बनवाव्या लागतील. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. JCC नाटोशी वर्सेस मानेदेवी स्पोर्ट अमरग यांच्या कर्णधारांनी टॉच का बॉस या मंचावर यायचं आहे. हॅलो हॅलो. टॉस करून घ्यायचा आहे. भवानीनगर सर्वे बॅट्समन पाठवायचे आहेत आपले. ओपनिंग जोडी JCC नाटोशीने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना राहुल डीजे आणि श्रवण
बॉलिंग ट्रॅकवरती अभय विशे, तेज तर्रार गोलंदाज, रफ्तारचा सौदागर अभय बिशे, खडूस, षटक अजूनही प्रगतीपथावरती. वेगवान गोलंदाज अभय या ठिकाणी प्रगतीपथावरती. दुसरा चेंडू आणि चेंडू हवेमध्ये. या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सुटतो. या ठिकाणी हा झेल झाला असता तर कुठेतरी नाटोसी संघ चेंडू एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये आणि संघाचं धाव फलक पोहोचते ते 3 या आकड्यावरती. अभय यांचा पुढचा चेंडू हा खूपच चांगला शॉट ऑफसाईडच्या दिशेने येतोय. 8 बॉल सीमा बॉल षटकार आणि संघाचा धाव फलक बसते ते 9 या आकड्यावरती. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टप्पा चुकतोय आणि त्या टप्प्याचा समाचार घेत आहेत ते सर्व संघाचे प्लेयर. श्रवण अभय यांचा पुढचा चेंडू श्रवणसाठी हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे कुठेतरी धाव बाद होत आहेत. श्रवण नाराज असतील राहुल डीजे यांच्यावरती, कारण की हातात होता एक वाईटची रन आली होती, तरी पण एक लेग वाईची रन घेण्यात बॅटर येत आहेत ते प्रशांत आणि स्ट्राईक वर आहेत ते आपल्या राहुल टीचे. आणि शेवटचे 2 चेंडू असतील. 2 चेंडूवरती कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील, कारण की पॉवर प्लेचं शतक म्हणल्यानंतर कुठेतरी धावा बनवाव्या लागतात. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एज आणि झेल बाद होत आहेत राहुल. कारण की लगातार 2 विकेट प्राप्त करून देत आहेत आपल्या संघासाठी. नवीन बॅटर येत आहेत ते विशाल.
इथे कुठेतरी समीकरण चुकतंय. लगातार 2 विकेट आलेत. 9 धाव आणि 2 विकेट. नऊ 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 9 धावा झालेत. 5 चेंडू 9 धावा 2 विकेट. आणि स्ट्राईक वर आहेत ते विशाल. विशाल अभय यांचा शेवटचा चेंडू. हा देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू. काय समजला नाही विशाल यांना. आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक पोचता येते 9 या आकड्यावरती. आणि 12 मध्ये 21 धावा बनवाव्या लागतील भवानीनगर सळवे या संघाला. थोडस स्पीडअप करायचं आहे नाटोईसी संघाने. आणि स्ट्राईक वर आहेत ते नामांकित असे बल्लेबाज प्रशांत. आणि वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं शतक घेऊन येत आहेत ते मनोज. आणि स्ट्राईक वर आहे ते प्रशांत. बघूया काय करतायत. कोण कुणावर हवी होते बघूया. मनोज यांचा पहिला चेंडू. हा एकदम स्लोअर पद्धतीचा चेंडू. काय समजलं नाही प्रशांत यांना. निर्धाव असा चेंडू जातोय. मनोज यांचा पुढचा चेंडू. हा देखील खूपच चांगला चेंडू म्हणावा लागेल. प्रशांत यांना काही समजत नाहीये. लगातारचे 2 चेंडू निर्धाव असे जात आहेत. खूपच वेग होता ह्या चेंडूवरती. मनोज घातक गोलंदाज. हा देखील मोठा फटका खेळायला आहे. बघूया झेल होती की षटकार जातोय. अरे खूपच चांगला शॉट. स्ट्रेट ड्राईव्ह आर पार सीमारेषे पार येतोय षटकार. गोलंदाज होत आहे थोडासा रनअप मध्ये काहीतरी गडबडी झाल्यामुळे. खूपच चांगली आतापर्यंत गोलंदाजी झाली आहे. परंतु हा देखील खूपच चांगला चेंडू. काय गती होती या चेंडूवरती. आणखी एक निर्धाव चेंडू जातोय. पहिले 2 डॉट परत षटकार परत एक डॉट. इथे कुठेतरी समजत नाहीये चेंडू. मनोज यांचा पुढचा चेंडू असेल. हा देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू. हा देखील येतोय निर्धाव. निर्धाव स्थिरावलंय. इथे कुठेतरी गोलंदाजी हवी होते बॅट्समन वरती. हा देखील खूपच चांगला चेंडू म्हणावा लागेल. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक पोचता येते 15 या आकड्यावरती. आता 6 चेंडूमध्ये 15 धावा बनवाव्या लागणार आहेत. 6 चेंडू 15 धावा 15 धावा 6 चेंडू.
आणि संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते अजय. पहिला चेंडू असेल. ओहो, खूपच चांगला चेंडू निर्धाव असा जातोय एस टी रक्षकाच्या हातामध्ये. हा देखील लेग साईडच्या दिशेने टोलवलाय आणि काही समजला नाही. क्षेत्ररक्षक बघतच राहिले आणि आर पार सीमारेषे पार येतोय षटकार आणि संघाचा धाव फलक पोहोचते 21 या आकड्यावरती. पहिला डॉट आल्यानंतर विशालने काहीतरी प्लॅनिंग केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका येतोय आणि संघाचं धाव फलक पोहोचते ते 21 या आकड्यावरती. अजय यांचा पुढचा चेंडू. हा देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू असेल आणि निर्धाव असा जातोय आणि 3 चेंडू मध्ये 9 धावा करायच्या आहेत सळवे या संघाला. 3 चेंडू 9 धाव 9 धाव 3 चेंडू. अजयचा पुढचा चेंडू विशाल साठी. हा देखील मोठा फटका येतोय. इथे कुठेतरी समीकरण नाटोशीच चुकतंय. टप्पा देखील चुकतोय आणि आर पार सीमारेषे पार येतोय मोठा फटका येतोय षटकार आणि संघाचा धाव फलक पोहोचतोय ते 'अंपायर काय असेल पंच नो असेल काय नाही. ठीक आहे ठीक आहे. थोडस ते 12 प्लेयरचं थोडस. अजय यांचा पुढचा चेंडू. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु एसटी रक्षक काय करताय बघूया आणि खूपच चांगली झेल विशालला परत परतावे लागेल. एक चेंडू मध्ये 3 धावा बनवायचे आहेत. एक चेंडू मध्ये 3 धाव. इथे कुठेतरी मोठा फटका खेळावा लागेल. चेंडू मध्ये 3 धाव बनवायचे आहेत. आणि स्ट्राइक वर आहेत ते प्रणव. अजय यांचा शेवटचा चेंडू असेल आणि एका चेंडू मध्ये 3 धाव बनवायचे आहेत. एका मोठ्या फटक्याची गरज असेल इथे. गौरव हा देखील खूपच चांगला लेग साईडच्या दिशेने टोलले परंतु बघूया किती धाव होत आहेत. 1 धाव कंप्लीट. 2 धाव देखील इथे झेलच्या स्वरूपात विकेट प्राप्त होते आणि नाटोशी संघ विजयी होतोय. इथे कुठेतरी सळवे संघ इथे हार्ड लक बॅड लक भवानीनगर सर्वे यांचं. खूपच चांगली मॅच झाली बघण्यासारखी झाली. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि
इथून पुढचा गोड आवाज आपले आकाश कारंडे सरांचा ऐकाल. यांचं खूप खूप आभार.